खूप कमी लोकांना माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या जवळपास 350 वर्ष आधी राजधानी ही रायगड नसून तर छत्रपती संभाजीनगरचा देवगिरी किल्ला होता. अफाट संपत्ती आणि दिल्ली सुलतानाची नजर देवगिरी किल्ल्यावर होती. 12व्या आणि 13व्या शतकात यादव साम्राज्य होतं आणि त्यांची राजधानी होती देवगिरी, म्हणजेच आजचा दौलताबादचा किल्ला. हा फक्त किल्ला नव्हता तर व्यापाराच्या महत्त्वाच्या वाटा देवगिरीतून जायच्या. परदेशी व्यापारी देवगिरीतून व्यापार करायचे आणि म्हणूनच यादव साम्राज्य हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक मानलं जायचं. देवगिरी किल्ला हा साधा किल्ला नाही, उंच डोंगरावर बांधलेला, चारो बाजूने तटबंदी, खोल खंडर आणि भुयारी मार्ग. शत्रूला किल्ल्यावर चढणं जवळपास अशक्य आणि जिंकण्याचा तर प्रश्नच नाही. पण इतिहासात 1294 अशी एक घटना घडली ज्या घटनेने फक्त देवगिरी किल्लाच नाही तर संपूर्ण यादव साम्राज्य पाडलं. या घटनेने फक्त महाराष्ट्रच नाही तर कशा प्रकारे संपूर्ण भारताचा इतिहास बदलला हे आपण बघूया पुढच्या भागात. त्यामुळे आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.